नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लातूर ट्युशन एरियामध्ये सर्वांचं स्वागत आहे. आता रात्रीच्या 9:30 वाजून गेलेले आहेत. मोठेगावकर सर आपल्याला इथं भेटलेले आहेत लातूरच्या ट्युशन म्हणजे RCC कॅम्पसमध्ये. सर, विद्यार्थ्यांना काय सांगताल? फक्त 19 दिवस राहिलेले आहेत नीटसाठी. सर्वप्रथम विश्वजितच्या चॅनलला खूप खूप शुभेच्छा. आणि उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानवाची जयंती. सर्वप्रथम या महामानवाच्या जयंतीनिमित्त सगळ्यांना शुभेच्छा देतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खूप मोठं आपल्याला एक देणगी देऊन गेलीत आपल्याला विद्यार्थी मित्रांनो, की अभ्यास करा, अभ्यास करा, अभ्यास करा. अभ्यास केल्याशिवाय जीवनात प्रगती अशक्य आहे. तुम्हाला असं वाटतंय आता नीट एक्झामला शेवटचे 19 दिवस शिल्लक आहेत, काय आपली स्ट्रॅटेजी असायला पाहिजे, काय काय पॅटर्न फॉलो करायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं हे 19 डेज खूप इम्पॉर्टंट आहेत बेटा. मग कसा अभ्यास करायला पाहिजे सर? मला असं वाटतं सगळ्यात महत्त्वाचं दररोज शॉर्ट नोट्स वाचायला पाहिजे विश्वजित. दररोज शॉर्ट नोट्स वाचायला पाहिजे. स्पेशली फिजिक्सचे फॉर्म्युला शीट्स आणि केमिस्ट्रीच्या फिजिकल केमिस्ट्रीचे फॉर्म्युला शीट डेली वाचायला पाहिजे. पहिलं ऑर्गॅनिकच्या रिॲक्शन्स पाहिल्या पाहिजेत. ह्याला नियर अबाउट 2 तास वेळ द्यायला पाहिजे. मला असं वाटतं 1 ते 1.5 तास फिजिक्स आणि पुढचा अर्धा तास किंवा 1 तास केमिस्ट्री, असं 2 ते 2.5 तासामध्ये हे झालं पाहिजे. दररोज बायोलॉजीचे मिनिमम 5 टॉपिक वाचायला पाहिजे. आणि पुन्हा पेपरचं ॲनालिसिस करायला पाहिजे. म्हणजे ॲनालिसिस म्हणजे कसं, समजा आज मला इलेक्ट्रोकेमिस्ट्री मला क्वेश्चन आलेच नाही किंवा मला थर्मोडायनॅमिक्सचे क्वेश्चन आले नाही, मग त्या टॉपिकची पूर्ण थेअरी काढून घेऊन वाचून काढणं म्हणजे परफेक्ट करणं, त्याच्यावर कमांड मिळवणं म्हणजे सक्सेस होय. समजा मला प्रॅक्टिकल फिजिकल अवघड जात आहे, प्रॅक्टिकल इनऑर्गॅनिक अवघड जात आहे, तर ते डेली वाचावं लागेल बेटा, कारण ते पाठांतराचे सब्जेक्ट्स आहेत. मुलांना कसं वाटतंय की मला एकदा वाचावं लक्षात यावं, जमणार नाही. पण समजा इनऑर्गॅनिक केमिस्ट्री डेली वाचावं लागेल, तरच बेटा तरच रिझल्ट चांगला येणार आहे. मला असं वाटतंय समजा एखाद्या मॉकला कमी मार्क पडले, विद्यार्थी डिप्रेस व्हायला लागले, अजिबात तसं व्हायला नाही पाहिजे. मला वाटतं 300 मार्क असेल, 350 मार्क असेल तरी माझ्या मते बेस्ट मार्क्स आहेत. असं घाबरायची गरज नाहीये. फक्त कारण हे थोडंच फायनल पेपर आहे. फक्त आपल्या ज्या चुका झाल्या, जे क्वेश्चनमध्ये सिली मिस्टेक होत आहेत, त्या टॉपिकवर रिव्हिजन करून परफेक्ट करणं म्हणजे मला वाटतं सक्सेस होईल. नक्कीच विद्यार्थ्यांनी हा जर पॅटर्न फॉलो केला, ह्या ज्या 3 सूत्र मी सांगितलेले ते जर अंमलात आणले, मिनिमम 14 आवर ते 15 आवर स्टडी झालीच पाहिजे. 3 तारखेनंतर विद्यार्थ्याला कोणी म्हणणार नाही की तो अभ्यास कर म्हणून. हे कधी समजावं विद्यार्थ्यांना? आता कुठं रोडवर फिरायला लागलंय, काही ते ऑनलाईन लेक्चर बघतंय, 1 शॉर्ट व्हिडिओ बघतंय, असं अजिबात टाइमपास नाही करायला पाहिजे विद्यार्थ्यांनी. फक्त हे जे पुढचे 18 दिवस आहेत फोकसफुली आतापर्यंत झालेले पेपर्सचे बंच करून, म्हणजे 10 पेपरचा बंच करून त्यातले जे क्वेश्चन आपले आले नाहीत, तर कसं या क्वेश्चनच्या प्रॅक्टिसमधूनच टॉपिक परफेक्ट होणार आहे बेटा. तुम्ही बघा तर करून, तुम्ही म्हणसाल की खरंच मला काय फायदा झाला ते. तर मला असं वाटतं हे जे मी तुम्हाला सांगितलं ते 100% फॉलो करावं. नक्कीच आपण विजेता व्हाल.